नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 ते 15 डिसेंबर या आठवड्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील सर्व वन लाइनर क्वेश्चन्स घेणार आहोत। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर 19 आशिया कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश। तर अंडर 19 पुरुष आशिया कप 2024 चे विजेतेपद बांगलादेशने जिंकलेले आहे। उपविजेता राहिलेला आहे भारत हा देश। तर अंडर 19 आशिया कप 2024 चे आयोजन संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी करण्यात आलेले होते। नेक्स्ट आहे, आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर भारताच्या राजू मेहता यांची निवड झालेली आहे आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी। 1 ते 5 डिसेंबर दरम्यान कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? तर ओडिशा राज्यातील पुरी या ठिकाणी कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गुगलने भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये गुगल भारतातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र स्थापन करणार आहे। तर हे भारतातील पहिले सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र असणार आहे। तर हे जागतिक स्तरावरती 5व्या क्रमांकाचे गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र असणार आहे। नेक्स्ट आहे, फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर प्रोजित बिहारी मुखर्जी यांना फायझर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर त्यांच्या ब्राउन स्किन्स व्हाईट कोट्स रेस सायन्स इन इंडिया 1920-66 या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आयोगाच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले आहे? तर भारताने भूषवलेले आहे। आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर श्रीलंकेचे शमी शिल्वा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत। डिसेंबर 2024 मध्ये बशर अल असद हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे? तर सिरिया देशाचे ते माजी राष्ट्राध्यक्ष होते। नेक्स्ट आहे, टर्नर पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर जसलीन कौर हिने जिंकलेला आहे टर्नर पुरस्कार 2024। केंद्र सरकारने किती किलोमीटर परिसरात पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 3 किलोमीटर अंतरामध्ये। नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस। तर 2024 ची थीम आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुणांसोबत एक होणे, उद्याच्या अखंडतेला आकार देणे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक कोठे बांधण्यात आला? तर IIT मद्रास मध्ये बांधण्यात आलेला आहे भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक। संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला आहे? तर 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र सभेने घोषित केलेला आहे। 7 डिसेंबर 2024 रोजी आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या राज्यात 100 दिवसांची सघन TB मोहीम सुरू केली आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये हरियाणा राज्यातील पानिपत येथे हे सुरू करण्यात आलेली आहे। 2 डिसेंबर 2024 पासून कोणत्या देशातून सुरू झालेली चौथी मेकॉंग गंगा धम्मयात्रा भारतात पोहोचली आहे? तर थायलंड या देशातून सुरू झालेली आहे। तर 2024 ची थीम आहे फ्रॉम द मेकॉंग रिव्हर बेसिन ते ग्रेट गंगा। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने सर्वात वेगवान धावणारा रोबोट स्टार-1 तयार केला आहे? तर चीन या देशाने तयार केलेला आहे। कोणता दिवस दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो? तर 7 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून। डिसेंबर 2024 मध्ये स्कॅन पोर्टलचे अनावरण कोणी केले? तर प्रल्हाद जोशी यांनी केलेले आहे। IGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्म मध्ये सामील होणारे भारतातील 14वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? तर पुडुचेरी हे केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे। डिसेंबर 2024 मध्ये इंडो पॅसिफिक करारांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पुरवठा साखळी परिषदेचा अध्यक्ष कोणता देश आहे? तर अमेरिका हा अध्यक्ष आहे आणि भारत हा उपाध्यक्ष देश आहे। RBIने कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून न ठेवता शेतकऱ्यांना किती लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे? तर 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज देणार आहेत। नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
तर विजय चंडोक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी भारत आणि इजिप्त दरम्यान परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतीची 13वी फेरी कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. डिसेंबर 2024 मध्ये भारताला MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टरच्या ॲक्सेसरीजच्या विक्रीच्या कराराला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? अमेरिका या देशाने मान्यता दिलेली आहे. केंद्र आणि आशिया विकास बँकेद्वारे कोणत्या राज्यातील हवामान अनुकूल पाणी साठवण प्रकल्पासाठी $50 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे? तर मेघालय या राज्यासाठी. डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी. तर त्यांची ही सलग दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. नेक्स्ट आहे ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर आरित कपिल हे ठरलेले आहेत. 9 डिसेंबर 2024 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या INS सुशीलची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात आली आहे? तर रशिया या देशाच्या सहकार्याने. डिसेंबर 2024 मध्ये MDR रामचंद्रन हे कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होते ज्यांचे निधन झाले आहे? तर पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे ते माजी मुख्यमंत्री होते ज्यांचे डिसेंबर 2024 मध्ये निधन झालेले आहे. डिसेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या नेब्रास्का स्टेट कॅपिटलमध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर मिशेल बॅचलेट यांना देण्यात येणार आहे. 10वी जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर उत्तराखंड राज्यातील देहरादून या ठिकाणी आयोजित करण्यात आली. याचा कालावधी होता 12 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान. नेक्स्ट आहे आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी ISSA गुड प्रॅक्टिस अवॉर्ड 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर हा पुरस्कार भारताने जिंकलेला आहे. दरवर्षी जागतिक मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक मानवाधिकार दिन. तर 2024 ची थीम आहे आमचे हक्क आमचे भविष्य आत्ता. इनोव्हेशनसाठी PSU परिवर्तन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेला मिळालेला आहे. डिसेंबर 2024 मध्ये चर्चेत असलेले सोनई रुपई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे सोनई रुपई वन्यजीव अभयारण्य. 9 डिसेंबर 2024 रोजी रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली. तर याची थीम होती परिपूर्ण जबाबदार तयार. मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? तर नागपूर या ठिकाणी होणार आहे. UBS अब्जाधीश महत्त्वाकांक्षी अहवाल 2024 नुसार भारतात अब्जाधीशांची संख्या किती आहे? तर भारतामध्ये एकूण 185 अब्जाधीशांची संख्या आहे. तर जागतिक स्तरावरती पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका देश, दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन आणि आपला भारत देश तिसऱ्या क्रमांकावरती आहे. नेक्स्ट आहे डिसेंबर 2024 मध्ये जॉन महामा हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर घाना या देशाचे झालेले आहेत. झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? रवींद्रनाथ महतो यांची निवड झालेली आहे झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी. 9 डिसेंबर 2024 रोजी PM नरेंद्र मोदींनी पानिपत हरियाणा येथे कोणत्या विमा कंपनीची विमा सखी योजना सुरू केली आहे? तर भारतीय आयुर्विमा महामंडळाची ही योजना आहे विमा सखी योजना, जी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणा पानिपत या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? तर संजय मल्होत्रा हे बनलेले आहेत. चौथे इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले. कालावधी होता 9 ते 10 डिसेंबर 2024 आणि याची थीम होती भारतासाठी इंटरनेट गव्हर्नन्स इनोव्हेटिंग. नेक्स्ट आहे डिसेंबर 2024 मध्ये अमित शहा यांनी सरदार पटेल यांच्या 11 फूट पुतळ्याचे अनावरण कोठे केले? तर राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. डिसेंबर 2024 मध्ये सिरियाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मोहम्मद अल बशीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले आहे? तर अमरावती जिल्ह्यातील. डिसेंबर 2024 मध्ये रिमताल्बा जीन एमॅन्युएल ओएड्राग्रो कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान झाले आहेत? तर बुर्किना फासो या देशाचे.
एस.एम. कृष्णा हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ज्यांचे 10 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले आहे? तर कर्नाटक राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते, तसेच महाराष्ट्राचे ते माजी राज्यपालही होते. नेक्स्ट आहे, अमेरिकेत कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर 2024 ठरला आहे? तर पोलरायझेशन हा शब्द ठरलेला आहे. NDTVचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंच्युरियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर गौतम सिंघानिया यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. गुगलने हवामानाच्या अंदाजासाठी कोणते AI मॉडेल लॉन्च केले आहे? तर गेनकॉस्ट. सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजना कधीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? तर 2028-29 पर्यंत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मण्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मण्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर महाराष्ट्रातील मण्याचीवाडी हे पहिले सौरग्राम आहे. नेक्स्ट आहे, डिसेंबर 2024 मध्ये आर्थिक फसवणुकीविरुद्ध म्युअल हंटर नावाचे AI टूल कोणी सुरू केले आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले आहे. राजस्थान सरकार दरवर्षी कोणत्या दिवशी प्रवासी राजस्थानी दिवस साजरा करणार आहे? 10 डिसेंबर रोजी साजरा करणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये BCCIचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2024 WTA प्लेयर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर आरिना सबालेंका ही बेलारूसची टेनिसपटू आहे, तर हिची 2024 WTA प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड झालेली आहे. डिसेंबर 2024 मध्ये कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी कलगनार हस्तकला योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये. नेक्स्ट आहे, कोणत्या भारतीय संवर्धन प्रकल्पाला युनेस्को आशिया पॅसिफिक एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार मिळाला आहे? तर अवसायेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प तामिळनाडू आणि सर बायरामजी जेजीभाई पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन संवर्धन प्रकल्प मुंबई. नेक्स्ट आहे, 2024 मध्ये देशातील किती पंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले? तर एकूण 45. अमेरिकेतील राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली आहे? तर 6 डिसेंबर. नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस. याची थीम आहे माउंटन सोल्युशन्स, इनोव्हेशन, ॲडॉप्टेशन आणि यूथ फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. नेक्स्ट आहे, डिसेंबर 2024 मध्ये सुनीत मेहता कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त झाले आहेत? तर फिजी या देशामध्ये. 7 डिसेंबर 2024 रोजी क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर तामिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी. डिसेंबर 2024 मध्ये पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी कोण बनले आहेत? तर राजेंद्र मेघवार हे बनलेले आहेत. युरोग्रिप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर MS धोनी हा बनलेला आहे. डिसेंबर 2024 मध्ये ICCने कोणत्या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगवर बंदी घातली आहे? तर अमेरिका देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगवर बंदी घालण्यात आलेली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत कोणते शहर भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर बनणार आहे? तर गोरखपूर हे शहर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाची निवड केली आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केलेली आहे, तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तर त्यांची ही दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे टाइम मॅगझिनचे पर्सन ऑफ द इयर म्हणून. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे गाव महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरले आहे? तर पुणे जिल्ह्यातील. डिसेंबर 2024 मध्ये ऊर्जावीर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे? तर माधव गाडगे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. फिफा फुटबॉल महिला विश्वचषक 2027 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर ब्राझील या देशामध्ये करण्यात येणार आहे. 2023 च्या JC डॅनियल पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शाजी एन करून यांची निवड झालेली आहे. तर JC डॅनियल पुरस्कार हा केरळ राज्यातर्फे दिला जातो. नेक्स्ट आहे, डिसेंबर 2024 मध्ये भारताच्या महिला अंडर-20 आणि अंडर-17 फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जोकिम अलेक्झांडर यांची निवड करण्यात आलेली आहे. ते स्वीडन या देशाचे आहेत. BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर भारताच्या सतीश करुणाकरन यांनी पटकावलेले आहे.
एका वर्षात 4 एकदिवसीय शतके झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर भारताची स्मृती मानधना ही बनलेली आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी इंडिया मेरीटाईम हेरिटेज कॉन्क्लेव्ह 2024चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. डिसेंबर 2024 मध्ये बौद्ध वारसास्थळांच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंडसोबत सामंजस्य करार केला आहे? तर गुजरात राज्याने केलेला आहे. डिसेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर अजय शेठ यांची केलेली आहे. डिसेंबर 2024 मध्ये चर्चेत आलेले गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे? केरळ या राज्यामध्ये आहे. गुजरात जायंट्सने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? प्रवीण तांबे यांची नियुक्ती केलेली आहे. बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर डी गुकेश हे ठरलेले आहेत बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारे सर्वात युवा बुद्धिबळपटू. तर बघा, त्यांनी डिंग लिरेन याचा पराभव केलेला आहे, तो चीनचा आहे. तर डी गुकेश याने 18व्या वर्षी युवा बुद्धिबळपटू म्हणून ठरलेला आहे बुद्धिबळ विश्वविजेतेपद जिंकणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू. तर त्याने 18व्या वर्षी हे विश्वविजेतेपद पटकावलेले आहे. तर 2024चे जागतिक विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर डी गुकेश याने. नेक्स्ट आहे, कोणती संस्था गर्भाच्या मेंदूच्या 3D प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था बनली आहे? तर IIT मद्रास. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने. आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? तर भारताने 6वे स्थान मिळवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये चेन्नमनेनी रमेश हे कोणत्या राज्याचे माजी आमदार आहेत ज्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे? तर तेलंगणा या राज्याचे ते माजी आमदार आहेत. फिफा विश्वचषक 2034चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर सौदी अरेबियामध्ये होणार आहेत फिफा विश्वचषक 2034. तर 2030 मध्ये स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को आणि 2026 मध्ये युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको हे आयोजन करणार आहेत. नेक्स्ट आहे, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार अंदाजे किती टक्के भारतीय पदवीधर 2025 मध्ये जागतिक स्तरावर रोजगारक्षम असतील? तर एकूण 55%. फॉर्म्युला 2 कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? तर कुश मैनी यांनी जिंकलेली आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी गीता पठण करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका अवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर आंग ली यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन मोशन पिक्चर श्रेणीसाठी नामांकन प्राप्त करणारी पहिली भारतीय दिग्दर्शक कोण बनली आहे? तर पायल कपाडिया ही बनलेली आहे. अशोकराज सिगदेल हे कोणत्या देशाचे लष्कर प्रमुख आहेत ज्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मानद जनरल पद बहाल केले आहे? तर ते नेपाळ या देशाचे आहेत. डिसेंबर 2024 मध्ये क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट्स पार पाडण्यासाठी भारत आणि कोणत्या देशात एकछत्री करार करण्यात आला? तर निकाराग्वा या देशामध्ये. 2025 मध्ये कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश खेलो इंडिया हिवाळी खेळ आयोजित करेल? तर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये हे खेलो इंडिया हिवाळी गेम आयोजित करण्यात येणार आहेत. नेक्स्ट आहे, दरवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर 14 डिसेंबर रोजी. बियॉन्ड द हिग्स बोसॉन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर माणिक कोतवाल हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9 ते 15 डिसेंबर या आठवड्यातील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.